नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दापोली आणि खेड तालुक्यात नवीन विद्युत उपकेंद्रांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। खेड शहरातील शिवम शिबे या जागरूक युवकामुळे वाचले आजीचे प्राण। 200 पेक्षा जास्त गणनाघरे असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस प्रगणक द्यावा, शिक्षक समिती खेडची मागणी। लोकनेते मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनलला देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची मंजुरी। साखरब्याच्या आकांक्षा कदमचे आणखी एक यश, राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत 15वे विजेतेपद। आणि नरेश दाते यांचा 29 रोजी सेवापूर्ती सोहळा। आता पाहूया सविस्तर वृत्त। दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील वाढत्या विजेच्या समस्येकडे लक्ष वेधत राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवीन विद्युत उपकेंद्रांची मागणी केली आहे। या भागातील सद्यस्थितीत असलेल्या विद्युत वितरण प्रणालीवर अतिरिक्त भार येत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत। वाढती निवासी आणि औद्योगिक विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी टाळसुरे येथे एका अति उच्चदाब उपकेंद्रासह खेड आणि दापोलीत आणखी 5 नवीन 3311 केव्ही विद्युत उपकेंद्रांना प्रशासकीय मंजुरी आणि निधी देण्याची मागणी केली आहे। दापोली तालुक्यातील टाळसुरी येथे नवीन अतिउच्चदाब विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे। सन 2026-27 ते 2035-36च्या STU योजनेअंतर्गत हे उपकेंद्र प्रस्तावित आहे। यासोबतच परिसरातील वीज प्रवाह अतिभारित होऊन निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणखी 5 उपकेंद्रे उभारणे आवश्यक असल्याचं त्यांनी पत्रात स्पष्ट केले। या नवीन 5 3311 केव्ही उपकेंद्रामध्ये दापोली तालुक्यातील वळणे MIDC आणि आसूत, तर खेड तालुक्यातील नातूनगर, फुरुस आणि शिवतर येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्रांचा समावेश आहे। या 5 उपकेंद्रांसाठी एकूण 36 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी आणि त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी विनंती योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। या उपकेंद्रांमुळे परिसरातील वीज पुरवठा सुरळीत होऊन नागरिकांसह उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे। मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी खेड शहरालगत असलेल्या खारी पुलाजवळील नदीच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या आजीचे प्राण खेड शहरामधील कुवारसाई येथील रहिवासी असलेल्या शिवम शिबे याच्या सतर्कतेमुळे वाचले। या वयस्कर महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचं निदर्शनास येताच वेळेचं गांभीर्य राखून शिवमने खारी पुलाजवळील नदीत उडी घेत त्या महिलेला सुखरूपपणे नदीच्या बाहेर आणून जीवदान दिलं। त्याच्या या धाडसी कृतीबद्दल शिवम शिबे या युवकाचा खेड शहर शिवसेनेच्या वतीने गौरव करण्यात आला। सदर प्रसंगी खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, उपशहर प्रमुख अंकुश विचारे, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, नगरसेवक प्रेमल चिखले, पराग बांदिवडेकर, रोहन पाडाळकर, कृष्णा वनासे, राहुल शिंदे, कृष्णा माळी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। सध्या जनगणनेचं काम युद्धपातळीवर सुरू असून मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात राष्ट्रीय काम प्रथम म्हणून अनेक प्राथमिक शिक्षक हे काम दिवस रात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र हे काम करत असताना काही जनगणना प्रगणकांना 300 किंवा 300 पेक्षा जास्त घरांना गणना घरे दिलेली आहेत। त्या सर्व प्रगणकांना मदतनीस प्रगणक देण्यात यावा अशी आग्रही मागणी शिक्षक समिती खेडने खेड तहसीलदार सुधीर सोनावणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। सुधीर सोनावणे यांनी शिक्षक समितीच्या या मागणीचा विचार करून आता गणना घरे पूर्ण करून ज्या प्रगणकांना 300 पेक्षा जास्त गणनाघरे दिलेली आहेत त्यांना पुढील टप्प्यात एक मदतनीस प्रगणक देण्यात येईल असं आश्वासन शिक्षक समिती शिष्टमंडळाला दिले आहे। शिक्षक समितीकडून तहसीलदार यांच्या भेटीवेळी अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, जिल्हा प्रतिनिधी राजेश भागणे, प्रवक्ता शैलेश पराडकर, बबन मोरे, सुनील वाघमारे उपस्थित होते। लोकनेते मधु दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनल्सला देण्यात यावं तसेच त्यांच्या कोकणासाठीच्या ऐतिहासिक योगदानाची योग्य दखल घेतली जावी या मागणीसाठी कोकण विकास समिती मार्च 2021 पासून सातत्याने पाठपुरावा करत होती। या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, माननीय रेल्वे मंत्रालय, संबंधित खासदार, आमदार तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींशी सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्यात आला।
दरम्यान कोकण रेल्वे प्रशासनाने लेखी उत्तराद्वारे हे प्रकरण राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात ठराव मंजूर करून रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविल्यास पुढील कार्यवाही होऊ शकते असंही कळवण्यात आलं होतं. बरेच वेळा पाठपुरावा करून अखेर आज दिनांक 26 मे 2026च्या मंत्रिमंडळ बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदय व त्यांच्या सहकारी मंत्री महोदयांनी लोकनेते मधु दंडवते टर्मिनल या नावाने सावंतवाडी रेल्वे टर्मिनलचं नामकरण करण्यास मंजुरी दिली आहे. लोकनेते मधु दंडवते यांनी कोकणच्या विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत अखंड कोकणवासियांच्या मनातील भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोकण विकास समिती आणि त्यांचे सदस्य विशेष करून अनंत वामन सावंत, अनिल लक्ष्मण कदम, अक्षय मापती, प्रभानंद राव राणे आणि इतर सदस्यांनी केलेलं योगदान आज यशस्वी ठरलं असून महाराष्ट्र शासनाने यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं. ही कोकणवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवडे साखरपा येथील आंतरराष्ट्रीय कॅरमपटू तथा माननीय शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय कदम हिने आपल्या कारकिर्दीतील 15वे राज्यस्तरीय विजेतेपद पटकावलंय. तिच्या या यशामुळे साखरपा परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिव्हिल फेडरेशन रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या संयुक्त विद्यमाने बोरिवली येथील मंटेश्वर सिव्हिल फेडरेशन येथे 23 ते 25 मे 2026 दरम्यान राज्य नामांकन कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत आकांक्षाने उत्कृष्ट आणि दमदार खेळी करत उपांत्य फेरीत मिताली पिंपळे हिचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तिने ठाण्याच्या समृद्धी घाणेगावकर हिच्यावर 3 सेट पर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत दिमागदार विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतील 15वे राज्यस्तरीय विजेतेपद ठरलं. आकांक्षा कदम हिला गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला असून तिच्या या नव्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पंचायत समितीच्या आरोग्य खात्यात वेगळी छाप उमटवत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अविरतपणे झटणारे आरोग्य विस्तार अधिकारी नरेश शंकर इदाते 37 वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्त 29 मे रोजी सायंकाळी 7 वाजता तालुक्यातील भडगाव खुंडे येथील ज्ञानदीप मंदिर विद्या मंदिर जवळील नंदिनी निवास येथे सेवापूर्ती सदिच्छा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. तर या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा अशी विनंती नरेश इदाते मित्रमंडळ आणि आरोग्य कर्मचारी संघटना खेड तसेच प्रतीक इदाते, मैथिली इदाते आणि प्रियांका घरत यांच्यातर्फे करण्यात आली. भारतीय जनता पार्टी खेड शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यामध्ये खेड शहर सरचिटणीसपदी विजय गुप्ता, खेड शहर चिटणीसपदी वैभव जंगम आणि राकेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सईबोले, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र साळवी, माजी नगराध्यक्षा सौ उर्मिलाताई शेटे पाटणे, भाजपा महिला मोर्चा खेड उपाध्यक्ष सौ प्रीतीताई चिखले, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहर अध्यक्ष नईम चौगुले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, स्वराज गांधी, प्रदीप भोसले उपस्थित होते. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झालं असून वाढत्या महागाई विरोधात लांजा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. लांजा नायब तहसीलदार अनिल गोसावी यांना निवेदन देत सरकारने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून भाजीपाला, धान्य, वाहतूक तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य जनता आर्थिक संकटात सापडली असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. यावेळी जिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, शिवसहकार संपर्क प्रमुख सुधीर मोरे, शिवसेना लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, शहर प्रमुख मोहन तोडकरी, महादेव खानविलकर, अशोक गुरव, विश्वास मांडवकर, सुभाष रामाणे, चंद्रकांत शिंदे, राजेंद्र घनशी, विलास लाखंड, अर्जुन जाधव, संजय नवाटे, पंढरी गुरव, कृष्णावीर, लक्ष्मण मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारच्या शिक्षणाचा अधिकार 2009च्या कायद्यानुसार सर्वांना शिक्षण या कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पालकांच्या मुलाला RTE अंतर्गत मोफत शिक्षण दिलं जातं। याचाच फायदा घेऊन खेड येथील शिक्षणाधिकारी बाईसाहेब आणि त्यांचे सहकारी जोशी यांनी नियमांची पायमल्ली करून शासनाच्या निकषात न बसणारी मुले निवडली आहेत। 3 किलोमीटर अंतर असताना बोगस भाडेकरू करार केले आहेत। या यादीतील 1 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले पालक यांची निवड झाली आहे। या यादीतील बहुतांशी पालक पांढरे रेशन कार्ड आणि आयकर भरणारे आहेत। तरी अशा सदोष यादीची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी अशा प्रकारच्या सूचना आणि निवेदन भारतीय जनता पार्टीकडून खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे आणि खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील यांना देण्यात आले। या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सईबोले, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद नांदगावकर, स्वराज गांधी, विघ्नेश शिंदे उपस्थित होते। ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांना धमकावून आणि मानसिक छळ करून पैसे उकळणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी 6 आरोपींना बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। पोलिसांच्या प्राथमिक तपासात या टोळीने अशाच पद्धतीने अनेक नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय आहे। सध्या पोलीस आरोपींचे बँक खाते, ऑनलाईन व्यवहार आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या लोन ॲप्सची कसून चौकशी करतायत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अनोळखी ऑनलाईन लोन ॲप्सना आपल्या मोबाईलचा ॲक्सेस देऊ नये आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे। मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे। या युद्धामुळे होर्मुझचा मार्ग बंद आहे। याचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर झालाय। अनेक देशांमध्ये तेलासह गॅसचं संकट निर्माण झालंय। यामुळे हे युद्ध थांबण्याची मागणी होत आहे। 2 दिवसांपूर्वी दोन्ही देशात सकारात्मक चर्चा झाल्याचं समोर आलंय, पण आज अमेरिकेने इराणवर पुन्हा एक मोठा हल्ला केला। आता या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर दिलं आहे। अमेरिकेने आत्मसंरक्षणासाठी दक्षिण इराणमधील बोटींवर हल्ला केल्याचा दावा केला आहे। याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या इव्होल्युशनरी गार्डने अमेरिकेचा MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे। IRGCने अमेरिकेचा RQ-4 ड्रोन आणि F-35 लढाऊ विमानाला इराणी हवाई हद्दीतून बाहेर काढण्यास भाग पाडल्याचाही दावा केला आहे। दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांनी आखाती देश आणि अमेरिकेसंदर्भात एक मोठं निवेदन जारी केलं। आखाती देश यापुढे अमेरिकेच्या लष्करी तळांसाठी ढाल म्हणून काम करणार नाही असं या निवेदनात म्हटलंय। राज्यात कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोरील आर्थिक अडचणींबाबत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यात कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोरील आर्थिक अडचणींबाबत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे बैठक होणार आहे। देशात सध्या जनगणनेचं काम सुरू असल्याने राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या 2026 या वर्षातील सर्वसाधारण बदल्यांना 1 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या निर्णयानुसार राज्य सरकारला आता 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। त्याबाबतच्या मसुद्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने आता कर्मचाऱ्यांना बदलीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत देणारी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत भाजपच्या भूमिकेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे।
महायुतीत भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादीला डावललं जात आहे अशी भावना व्यक्त करत त्यांनी थेट अर्थ खात्याच्या मुद्द्यावर बोट ठेवल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. नुकतीच मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी रणनीती आणि विधान परिषद निवडणुकांवर सविस्तर चर्चा झाली. मात्र या बैठकीत सर्वात जास्त चर्चा रंगली ती मंत्रिपद आणि खातेवाटपाची. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांनी भाजपवर थेट निशाणा साधत वारंवार मागणी करूनही अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास नकार दिला जात असल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना रखडणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आचारसंहितेतून विशेष सूट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही कर्जमाफी योजना आता 30 जून पूर्वीच अंमलात येणार असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून 18 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने या काळात कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येतील का याबाबत साशंकता होती. मात्र आता निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे कर्जमाफी अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय. इराणमध्ये डांबून ठेवलेल्या 10 भारतीय खलाशांची सुटका करण्यात भारताला यश आलंय. नौकानयन महासंचालनालयाने मंगळवारी उशिरा माहिती दिली की दीर्घकालीन राजनैतिक चर्चेनंतर MV हार्बर फिनिक्स या जहाजावरील भारतीय क्रू सदस्यांची सुटका करण्यात आली आहे. जुलै 2025 मध्ये जास्क बंदराजवळ जहाज अडवल्यानंतर या खलाशांना इराणमध्ये अटक करून तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. सर्व खलाशांची आता सुटका झाली असून ते सुरक्षितपणे एकत्र आले आहेत असं निवेदनात म्हटलंय. तसेच या क्रू सदस्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात आहे असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. सागरी ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मनुसार MV हार्बर फिनिक्स हे पालाऊचा ध्वज असलेलं तेल उत्पादन वाहक जहाज आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.